क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका फोटोनं सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावली आहे। राहुल गांधी आणि भाजप यांच्यातील राजकीय दरी वाढलेली असतानाच सचिन तेंडुलकर कुटुंबासह राहुल गांधींना भेटायला गेला। कारण होतं मुलगा अर्जुनच्या लग्नाचं निमंत्रण। सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचं लग्न येत्या 5 मार्चला सानिया चंडोक सोबत होणार आहे। या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी सचिन, पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि होणारी सून सानिया यांना घेऊन राहुल गांधींच्या भेटीला गेला। याआधी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिलं आणि त्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले। मात्र सर्वाधिक चर्चा रंगली ती राहुल गांधींसोबतच्या भेटीची। या संपूर्ण प्रकरणात वादाचा केंद्र ठरला तो एका फोटोच्या पोस्ट डिलीट रिपोस्टचा। सचिन तेंडुलकरनं राहुल गांधींसोबतचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पहिला फोटो 10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:22 पोस्ट केला आणि हा फोटो वेगानं व्हायरल झाला। काही तासातच सुमारे 6.27 लाख व्ह्यूज मिळाल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर सचिन तेंडुलकर कडून ही पोस्ट हटवण्यात आली आणि पुन्हा त्याच रात्री 12:19 तोच फोटो रिपोस्ट करण्यात आला। त्यामुळं सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत, त्याची जोरदार चर्चा सुरू झाली। मात्र सचिन तेंडुलकरनं या वादावर अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही। मात्र एका फोटोच्या पोस्ट डिलीट रिपोस्टमुळे 2026 मधील राजकीय वातावरणात नवा रंग भरलाय एवढं मात्र नक्की।